महानोर म्हटलं की त्यांचे शब्द खरोखर ऐकण्यासारखे आहेत. मग अशीच मी जी कविता वाचली त्यातला शब्द तुम्ही ऐकला असाल. तो शब्द सुद्धा कसा आहे बघा, हळदिव्या शब्द. इतके सुंदर सुंदर शब्द त्यांच्या कवितेमधून येतात. वेगळेपणा लिहून आलेले असे शब्द आहेत आणि हेच शब्द आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांना, साहित्यप्रेमींना वेळ लावून जातात. त्यांचे काही शब्द मी सांगते बघा. निथळती सोन पहाट, मेंदी भरले हात, केशर भिजली पिवळी उन्हे, गर्दशी ओली निळाई, लद बदले, थेंबूट. थेंब आपण शब्द म्हणतो पण ते काही काही ठिकाणी थेंबूट असा शब्द वापरतात. सुन्नाट असा शब्द त्यांनी वापरलेला आहे. असे कित्येक शब्द आहेत की जे आपलं लक्ष वेधून घेत असतात. त्यांच्या कवितेत आलेलं रान असो किंवा झाड असो, पाखरं असो, या सगळ्याला एक प्रकारचा मानवी स्वभाव आहे की काय असा आपल्याला भास नेहमी त्यांच्या कविता वाचताना होत असतो. या कविता आपल्या मनामध्ये रुंजी घालत असतात. तर त्यांच्या काही कविता वाचण्यासाठी या ठिकाणी येत आहेत विश्राम कुलकर्णी. तर नादोमांच्या कविता मी पहिल्यांदा ऐकली इचलकरंजीच्या साहित्य संमेलनात 1974 साली, आणि त्या कवितांचं गारुड मनावर झालं. त्यानंतर कविता आवडायलाच लागल्या. विस्तीर्ण नदीचा काठ पसरली दाट फुलांची नक्षी, गर्दीत हरवली वाट कुणी सन्नाट बावरा पक्षी, पाण्यात एक सावली हले बाहुली थरकते ऊन, ही मालधन म्हणते गान चंद्र माळून बहकते रान. मानवर चांदणं पडले म्हणत नाही, चंद्र माळून बहकते रान. विस्तीर्ण नदीचा काठ पसरली दाट फुलांची नक्षी, गर्दीत हरवली वाट कुणी सैराट बावरा पक्षी. महादारांची कविता म्हणायची एक आपली स्वतःची स्टाईल होती. म्हणजे त्या इचलकरंजीच्या संमेलनामध्ये मी त्यांची कविता ऐकली. ती दुसरी कविता ते ज्या पद्धतीने म्हणायचे तशी सादर करतो. हिरव्या पानात पानात काही चावळ चालते, भर ज्वारीतली ज्वार अंगमोडीत बोलते, शेत गव्हाचे पिवळे जरा नशेत झुलते, आणि साळीचे उगाच अंग शहारून येते, पोटऱ्यातल्या गव्हाचे हसू ओंब्यात दाटते, केळकातीवर रूपाची छाया पाण्यात शोधते, हिरव्या पानात पानात काही चावळ चालते, आणि कशी बोलता बोलता अवेळीच सांज होते. शेवटची कविता आहे गंधवती. गंधवतीचं नाव आहे कवितेचं. फुलात न्हाली पहाट ओली क्षितिजावरती चंद्र झुले, फुलात न्हाली पहाट ओली क्षितिजावरती चंद्र झुले, नभात भिजल्या केशरी यांचे रंग फुलावर ओघळले. रंग फुलावर ओघळताना असे जुईला लद बदले, रंग फुलावर ओघळताना असे जुईला लद बदले, गालावरचे निळे गोंधळे पदराभोवती घुटमळले. निळ्या तिच्या डोळ्यात कथाई कुणाकुणाच्या आठवणी, निळ्या तिच्या डोळ्यात कथाई कुणाकुणाच्या आठवणी, एक झोपडी साक्षी मदली करीत बसली साठवणी. अशी झोपडी बोल घेवडी, अशी झोपडी बोल घेवडी, पांथस्थानचा पायाडे, दाट जोंधळ्या रानामधला हुरडा पाहून फुल पडे. आज तिने कुठल्या सजणाला दूर नभातुनी बोलवले, आज तिने कुठल्या सजणाला दूर नभातुनी बोलवले. शेतकरी कमी आहे, सजणाला बोलवलंय, हा सजण वेगळा आहे. म्हणजे जे कीटक असतात हळी तोडणारे, त्यांना तिनं बोलवले कशासाठी, तर दुसऱ्या याच्यावर पराक्रम पाठवायसाठी. आज तिने कुठल्या सजणाला दूर नभातुनी बोलविले, भरात येऊनी नग्न शरीरी उघड्यावरती भोगले, काचोळीची गाठ सावरीत हळू तयाला सांगितले, काचोळीची गाठ सावरीत हळू तयाला सांगितले, तिची पोटी 5 घडीचे लख चांदणे अवघडले. फुलात न्हाली पहाट ओली कळीत केशर साकळ, फुलात न्हाली पहाट ओली कळीत केशर साकळते, आणि गंधवतीच्या मनात राजस एक पाखरू भिरभिरे. धन्यवाद.